राधे राधे सगळ्यांना. होपफुली पहिलेचे जे 2 पार्ट्स आहेत होणाऱ्या सासू सासऱ्यांकरिता ते तुम्ही ऐकले असतील. काही गोष्टी तुम्हाला पटल्या असतील, काही गोष्टींबद्दल तुम्ही विचार करत असाल. सो आता त्या पुढे डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ युअर डॉटर इन लॉ और सन इन लॉ. तुमचं जे कंपॅरिझन आहे ते तुमच्या सुनेसोबत किंवा जावयासोबत नका करू. तुमचा काळ अलग होता, आजचा काळ अलग आहे आणि ज्या गोष्टीतून तुम्ही गेले आहात त्या गोष्टी घडल्यानंतर किती त्रास होतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून मग त्या गोष्टी तुमच्या सुनेसोबत किंवा जावयासोबत नको घडायला हीच तुम्ही अपेक्षा ठेवली पाहिजे, असंच तुम्ही वागलं पाहिजे. यासाठी मला माझ्याच घरचं उदाहरण द्यायला खूप आवडेल. माझ्या सासूबाईंचं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी त्यांना भाकर नव्हती बनवता येत. महाराष्ट्रात खूप साऱ्या घरात पहिलेच्या काळात भाकरच बनत होत्या. माझ्या सासूबाईंना भाकर नव्हती बनवता येत. सो लग्नानंतर ज्यावेळेस त्यांनी भाकर बनवली पहिल्यांदा त्यावेळेस त्यांच्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या आजे सासूंनी ती भाकर घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दाखवली आणि त्या माझ्या सासूबाईंचा खूप हसा उडवला. त्यावेळी माझ्या सासूबाईंना खूप वाईट वाटलं आणि नंतर मग त्या भाकरी बनवायला शिकल्या. आजपासून 12 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. त्यावेळेस मला पण भाकरी नव्हत्या बनवता येत. पण जेव्हा मला भाकरी बनवता नाही येत हे माझ्या सासूबाईंना समजलं त्यावेळेस त्यांनी माझा हात पकडून मला भाकरी बनवायला शिकवल्या आणि मला त्यातही आनंद झाला की सासूबाईंनी मला आईसारखं शिकवलं. आता तुम्हाला वाटेल की मग अंकिताच्या आईने अंकिताला भाकर बनवायला नाही शिकवलं का? ॲक्च्युली माझ्या पॅरेंट्सचा बराच काळ हा गेलेला आहे MP मध्ये आणि मग माझ्या आईचं ज्यावेळेस लग्न झालं तर त्यावेळी माझ्या आईला पण माझ्या मोठी आईने भाकर बनवायला शिकवली. माझ्या माहेरच्या साईडला भाकर हा प्रकार फार कमी लोकांना आवडतो. सो बनवायचं झालं तर फक्त एक भाकर वगैरेच बनवायचं काम पडत होतं आणि ते शक्यतोवर माझी आई किंवा मोठी आईच बनवत होती. म्हणून मग मी शिकण्याचा तिथे काही प्रश्नच नाही आला कधी. अशाही गोष्टी लाईफमध्ये घडतात. जर का तुम्ही इन फ्युचर या कंडिशनमध्ये आलात तर हा एक वेळा नक्की विचार करा की आपल्या सुनेच्या जागी जर का आपली मुलगी असती आणि तिच्यासोबत असं घडलं असतं तर तिला कसं फील झालं असतं. नेक्स्ट, गिव्ह रिस्पेक्ट अँड गेट रिस्पेक्ट. जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सुनेने किंवा तुमच्या जावयाने तुम्हाला प्रॉपर रिस्पेक्ट दिला पाहिजे, आदरातिथ्य केलं पाहिजे, तर तुम्हालाही तिला आदरानेच वागवावं लागणार आहे. तुम्हालाही जावयाला आदरानेच वागवावं लागणार आहे. त्यांना जो त्यांचा मान आहे तो द्यावाच लागणार आहे. आणि जर का तुम्ही असं नाही केलं तर मग जे तुम्ही वागाल, जे तुम्ही कराल तसंच तुमच्यासोबत पण वागल्या जाईल. कारण हा युनिवर्सचा लॉ आहे, जे पेराल तेच उगवेल. नेक्स्ट, डोंट टेक दॅम ग्रँटेड. त्यांना गृहीत नका धरू. कसं होतं ना की बरेचदा सुनेला गृहीत धरल्या जाते. जावयाला तरी नाही धरल्या जात पण सुनेला बरेचदा गृहीत धरल्या जाते की ही करून घेईल, ती करेलच असं. पण तसं नसतं. जर का आज जॉब करणारी सून तुमच्या घरी आलेली आहे तर काही डिसिजन्स तुम्हाला तिला विचारूनच घ्यावे लागणार आहे. जस्ट लाईक की जर का तुम्ही कोणाला इन्व्हाइट करत आहात लंचसाठी किंवा डिनरसाठी तर याबद्दल तुम्हाला सुनेसोबत डिस्कशन करावंच लागणार आहे की आम्ही यांना बोलवत आहे जेवायला, तर कसं काय तुझा टाईम तू मॅनेज करशील किंवा कधी तुला टाईम आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही समोरच्या व्यक्तीला इन्व्हाइट कराल. या गोष्टी जर का नाही घडल्या तर सुनेला कुठे ना कुठे प्रेशराईज केल्यासारखं होईल आणि नंतर मग त्यामुळे सुनेची चिडचिड होईल आणि मग कुठे ना कुठे मग तो घरात थोडंसं टेन्सचं वातावरण, वादावादीचं वातावरण निर्माण होतं. सो अशी सिच्युएशन जर का तुमच्या घरात निर्माण झाली कधी तर एक वेळा सुनेला विचारा, जेणेकरून की तिला असं वाटेल की आपल्या घरात आपल्याला मान दिला जातो. कोणाला इन्व्हाइट करण्यापूर्वी आपल्यालाही विचारलं जातं. या गोष्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला साफ दिसेल आणि यामुळे तुमच्या दोघांचं नातं पण म्हणजे सासू सुनेचं नातं किंवा सासरा आणि सुनेचं नातं पण चांगलं होईल. नेक्स्ट, ब्लेमिंग. नवीन सून आली की घरात कुठलीही गोष्ट घडली तर बरेचदा असं होतं की त्याचा आरोप, त्याचा ब्लेम हा सुनेवर टाकला जातो. लाईक जर का भावाभावांमध्ये भांडण झालं तर त्यात रिझन कोण, तर सुनेमुळे भांडण झालं. जर का भावा बहिणीमध्ये भांडण झालं तर रिझन कोण, तर सुनेमध्ये भांडण झालं. पण त्यामागे काही ना काही रिझन असेल
कोणाचाही वाद असाच नाही होत, कुठे ना कुठे गोष्टी खटकतात आणि म्हणून मग वाद होतो. सो याचाही विचार करा, कारण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. जर का तुम्ही एकाच दृष्टीने विचार कराल तर तुमच्यासमोर त्याच गोष्टी घडत जातील, आणि जर का तुम्ही दोन्ही बाजूनी विचार कराल तर तुमच्यासमोर दुसऱ्याही व्यक्तीची बाजू येईल. ट्राय टू अंडरस्टँड. हाच आहे आपला नेक्स्ट पॉईंट. काय आहे ना, जो येणारा व्यक्ती आहे तो तर नवीन आहे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तो डिफरंट फॅमिलीमधून आलेला आहे. त्याचं जे संगोपन झालेलं आहे, त्याला जे संस्कार देण्यात आलेले आहे ते एका डिफरंट व्यक्तीकडनं देण्यात आलेले आहे. त्या व्यक्तीच्या घरचं वातावरण कसं होतं, मे बी ती व्यक्ती प्रेशरमध्ये वाढली असेल, आणि लग्न झाल्यानंतरही जर का तिला सेम प्रेशर फील करावं लागत असेल, सेम स्ट्रेस घरात असेल, तर ती व्यक्ती डेफिनेटली सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्समध्ये जाईल. सायकोलॉजिकल इश्यूज तिला फेस करावं लागतील. आणि हा स्टडी आहे की घरच्या वातावरणामुळे सायकोलॉजिकल इश्यूज फेस करावं लागतात लोकांना. सो याचाही विचार करा. एक वेळा सायकोलॉजिकल इश्यूज म्हटलं तर लोकांना असं वाटतं की हे पागल आहेत किंवा यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे. सायकोलॉजिकल इश्यूज हे असे नाही आहेत, ते कंटिन्युअस इमोशनल स्ट्रेसमध्ये असतात किंवा मेंटल स्ट्रेसमध्ये असतात. मग त्यांचे इमोशन्स कुठेही बाहेर निघतात, ते कुठेही आउटबस्ट होतात, कुठेही त्यांचा राग निघतो, कुठेही ते काहीही बोलून देतात, असं होतं मग. आणि मग या गोष्टी तुम्ही सहन नाही करू शकणार. सो जे आहे, जी व्यक्ती तुम्ही तुमच्या घरात सून म्हणून आणलेली आहे किंवा ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलेलं आहे, त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याची जी वाढ झालेली आहे, त्याची जी अपब्रिंगिंग झालेली आहे, ती एका अलग वातावरणात झालेली आहे. त्या वातावरणाला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्या व्यक्तीला तसं प्रकारे हँडल करा. या व्हिडिओसाठी एवढंच. बाकीचे उर्वरित पॉईंट्स बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.